रत्नागिरी जिल्ह्यातून 2 माजी आमदार नगराध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणामध्ये आहेत। त्यापैकी एक राजापूरमधून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी काँग्रेसमधून हुस्नबानो खलिपे या तब्बल 15 वर्षांनंतर या ठिकाणी लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः हुस्नबानो खलिपे आहेत। मॅडम, काय सांगाल? 15 वर्षांनंतर निवडणूक लढवत आहे आणि ते सुद्धा एक माजी आमदार असताना सुद्धा निवडणूक रिंगणामध्ये कितपत आव्हान वाटते, काय सांगाल? मी 2001 साली राजापूर नगर परिषदेची लोकनियुक्त नगराध्यक्ष होते। त्यावेळेनंतर आता 2025 साली पुन्हा एकदा लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी मी निवडणूक रिंगणात उतरले। खरं पाहता ज्या वेळेला रिझर्वेशन डिक्लेअर झालं त्यावेळेला अनेक लोकांनी, अनेक राजापूरवासियांनी मला आग्रह धरला की मॅडम आपण पुन्हा एकदा नगराध्यक्षपदी उभं राहिलं पाहिजे। आणि शेवटी नियतीनेच माझ्यासमोर रिझर्वेशन आणलं आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा राजापूरवासियांची पुढची 5 वर्ष सेवा करण्यासाठी मी एकदा या रिंगणात उतरले। शिवसेना कोकणाचा बालेकिल्ला मानला जातो। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यामध्ये हातावरती म्हणजेच काँग्रेसच्या चिन्हावरती निवडणूक लढवणाऱ्या तुम्ही एकमेव नगराध्यक्ष आहात। कितपत आव्हान वाटतं शिवसेनेचं? ही आमची जी नगर परिषदेचं निवडणूक आहे ती आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढत आहोत। फक्त राजापूर शहराचा विकास करायचा ह्या एकच ध्यास आमच्या मनासमोर आहे। यापूर्वी आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच लढलो होतो आणि आताही विकासाच्या मुद्द्यावरच लढत आहोत। मागील काही वर्षात मी केलेली विकासाची कामं राजापूर शहरवासियामुळेच विसरलेले नाहीत आणि त्यामुळे पुन्हा एकदा राजापूर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायक असं राजापूर बनवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत आणि त्यामुळे मला वाटत नाही की माझ्या पुढे आता कोणाचं आव्हान आहे। मॅडम, भाजपचे पदाधिकारी मात्र निशाणी धनुष्यबाण असं समीकरण शिवसेनेकडून या ठिकाणी पाहायला मिळतं। तामनकर मॅडम कमळावरती न लढता थेट धनुष्यबाणावर लढत आहेत। त्यामुळे असा बदल कितपत वाटतो, याचा कितपत फायदा होऊ शकेल किंवा तोटा होऊ शकेल, काय वाटतं? हे बघा, उमेदवार शोधताना जी त्यांची कोंडी झालेली आहे आणि आता कुठच्या चिन्हावर कोणी लढायचं हा त्यांच्यापुढे गोंधळ निर्माण झाला, ही शेवटी त्यांची हतबलता आहे हे माझ्या लक्षात आलेलं आहे। त्यामुळे कुठच्या चिन्हावर कोण लढतंय, कुठचा उमेदवार लढतोय हे माझ्यासमोर काही प्रश्न हा उद्भवत नाही। नक्कीच। या होत्या काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार हुस्नबानो खलिपे मॅडम। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, राजापूर, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।